श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेश श्री सरस्वती श्री माता पिताय नमः. नामधारक विनवी सिद्धाची पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेचे म्हणून चरणी लागला. सिद्ध म्हणे नामधारकाची तुझे जीव जपुची संतोष होतो आमांची गुरुचरित्रात विता नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक. कधी नाही आरानुक नाही आयचा दिवस नाही आयचे होता एके दिवशी दुर्बल द्विजाला परेसी असे काश्यप गोत्रेसी नाम तया भास्कर ते दिवशी भक्त जना करीत होते आराधना. उठविताही तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून या संकल्प करून तो ब्राह्मणा श्री गुरुची दीक्षा करविना आपणा सर्व सोपस्कार घेऊन आला होता परेचा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदुला कणिका वरकडत्या प्रमाणिका सोपस्काराचे त्यापाशी भोजन करिता झाला निशी आपण आला मठाची गाठोडी ठेवी आपले उशी मग निद्रा करी देखा नित्य गड्याचे चितयाची भक्त इति आराधनेची आरानुक नसे त्याची नित्य जेवी समाराधनी समस्त त्याशी हासती पाव समाराधनेची आयती जीवन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी मासती न क्रमिल्यावरी समस्त मिळून द्विजवारी परिहास करती आपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलावी त्या ब्राह्मणाची आजी दीक्षा करावयाची स्वयंपाक करी वेगेची मनाची श्री गुरु कृपा सिंधू ऐकोनी श्री गुरुच्या बोला संतोषा परत झाला चरणावरी माता ठेविला हर्षे गेला येतीसी आणिले द्वयशय घृत शाखा दोन्ही त्या पुरत स्नान करून शुचिरभूत स्वयंपाक केला ते वेळी समस्त ब्राह्मण ते वेळी मिळून आले गुरुदेव श्री गुरुदेवळी म्हणते आजी आमची पाळी यान नाळ अन्न घरी नित्य होते समाराधना आम्ही जेवितो मिष्टान्न काहीचा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणते द्विदासी नका जाऊ घरांची शीघ्र जावे आंघोळीची येतेची जेव्हा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणाशी शीघ्र करी गा वैलांनीशी ब्राह्मणा पर सांगितले स्वयंपाक झाला तक्षणा सांगत असे श्री गुरु श्री ब्राह्मण निरोप देती जा धावना ब्राह्मण समजता पाचारी ब्राह्मण म्हणती तयाची स्वयंपाक व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरु श्री दीक्षा करावी जाय वेगळी ऐसे ऐकून तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण ब्राह्मणांना येते ऐसे म्हणे आपण जेव्हा अपरात्री श्री गुरु म्हणते तयाची नेमाचे आधी आमची पंक्तीने ब्राह्मणाची जेव्हा मी निर्धारी ब्राह्मणाचे तामाची जेव वाढी दे तू परेसी जरी अंगीकार न करशी न जेव तुझे घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुची जो निरोप द्याला आपणाची तुझी निरोप माझे शिरसी ब्राह्मणाचा जीव घालीन ब्राह्मण म्हणे विचारी श्री गुरुची पुरुष अवतारी नकळे बोले कवने परी आपले वाक्य सत्य करीला मग काय करीतो ब्राह्मण विनू तसे कर जोडून मदन येते ब्राह्मणा विनोद करती माझ्या बोला श्री गुरु आणि काय शिष्याची निरोपीची जा वेगेशी बोलावणे आणि ब्राह्मणाची भोजन करा म्हणून शिष्य गेला दावत समस्त ब्राह्मण ते बोलावित स्नाने करून आले तरीत श्री गुरु मठात जवळी का श्री गुरु निरोपीची तयाची पत्रावळी करा वेगेशी जेव्हा जस कुटुंबेशी ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्याशी स्वामी निरोपीती या समस्त ब्राह्मणांची विनंती करावी तो आयसी तुम्ही यावे सहकुटुंबेशी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवित तो ब्राह्मण द्विज म्हणते त्या सासूना काय जेव्हा म्हणतो सामा रुद्र ब्राह्मण ऐसे म्हणते निंदन करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरे बरवे म्हणते सकळ पत्रावळी करते ब्राह्मण श्री गुरु पूजा चोरीती करिता झाला उपचारे मनपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला मनती वेगे स्वयंपाक आणून आपण जवळी ठेवी म्हणती ते वेळी आणून आता ताळी श्री गुरु जवळी ठेविला श्री गुरु म्हणते ब्राह्मणाची आमचे वस्त्र घेऊन अन्नाची जाकुने ठेवी आमनपाशी म्हणून वस्त्र देते ते वेळी जाकिले वस्त्र अन्नावरी कमंडूल उदक घेऊन करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रुनी ते वेळी बोलावून म्हणते ब्राह्मणाची उघड नको ब्राह्मणाची काढून नेऊन समर्थांची वाडी वेगी म्हणून तूप घालून काटात ओतून घे आणि काट वाडी वेगी ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु म्हणते ब्राह्मणाची वाढू लागा या दुधाची आणि कुठले बहुवाची वाढू लागले ते वेळी भरून नेते जितके अन्न
पुन्हा मागती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट होतनी नेताती वाढले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी जेविताती अतिहर्षी द्विज्वारा पुसत असे घृत असे आपुले करी वाढीत असे महापुरी विप्रमणती पुढे करी अखंडवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण का हस्त शालन करीती मुखा उच्चिष्टे काढती तात्कालिका आश्चर्य मनती ते वेळी तांबुला देती समस्तांची श्री गुरु बोलावणी तयसी बोलावा म्हणती आपुले कलत्र पुत्राची समस्ते वनी जेवी तिला आले विप्रकुळी समस्त जेवून गेले पंचमृत श्री गुरु मागुती निरोपित शूद्रती ग्राम लोक बोलावा त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शीघ्र असे म्हणत पाचारित आले समस्त जेवून गेले ते वेळी श्री गुरु पुसती ब्राह्मणांची आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगते स्वामीची अत्यंत आहे ती उरले बोलावा त्या समस्तांची अन्न द्यावे वाढून त्याची जितके मागते तृप्तीसी तितके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ती श्री गुरु नायक डांगुरा पिठा ग्रामात कोणी असती सुधाक्रांत त्यांची बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामित वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परेसी मग निरोपित त्या दिवशी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपी भोजन केले मागुती जाऊन यांना पाहिले आपण जितके होते केले तितके उरले असे अन्न श्री गुरु म्हणते तयासी घेऊन जावे यांना त्वरितेसी घालावे जळतराची तृप्त होती तेही जीव इतके झाले यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वरदेतीचे दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझा समस्त झाले तटस्थ देखील अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित 4 सहस्र केवी जेविले एक म्हणते श्री गुरु करणी स्मरले असेल अन्नपूर्ण अवतार पुरुष परिपूर्णी श्री नृसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी सैत्य त्रैमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपरी म्हणती लोक अनेक अनेका परचरित्रता अमित हो सांगता शितीवरी समस्त दैवते त्यांचे नवे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनमधारक संवाते अन्नपूर्ती कद्विज चतु सहस्र भोजन नाम अष्टत्रिशदय श्री गुरुदत्तात्रेय पद्मस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।